आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा त्रास वाटत असेल तर तो बाहेर नसतो, तो आपल्या मनातच असतो. त्यामुळेच तो आपल्याला जाणवत असतो. जेव्हा तो आपण आपल्या मनातून बाहेर काढू तेव्हाच तो नाहीसा होतो. चांगल्या माणसाचे पहिले आणि शेवटचे लक्षण म्हणजे तो अशाही लोकांचा आदर करतो ज्यांच्याकडून त्याला कोणत्याही फायद्याची जराही अपेक्षा नसते. अशाही लोकांचा आदर करत असतो. माणूस दुसऱ्याचे मायनस पॉईंट आवर्जून लक्षात ठेवतो, पण जर त्याचे स्वतःचे मायनस पॉईंट लक्षात ठेवून वागलं तर तोच त्याचा प्लस पॉईंट ठरू शकतो. कष्ट करून मिळवणाऱ्याला एका छोट्याशा धाग्याचीही जाणीव असते, पण ज्याला सगळं आयतं मिळालेलं असतं त्याला कशाचीहीच किंमत नसते. एखाद्याला उदाहरण देणं खूप सोपी गोष्ट आहे, पण आपण कुणासाठी तरी उदाहरण होणं खूप अवघड आहे. जीवन जगताना कधीच कोणाला नावं ठेवू नका, कारण ज्याला तुम्ही नावं ठेवत असता त्या व्यक्तीने आयुष्यात आपल्याला कधी ना कधी थोडीशी का होईना मदत किंवा साथ ही दिलेलीच असते. स्वतःच्या विचारांवरती तुमचा ताबा असायला हवा, कारण तुमचे विचारच असतात जे तुमचं आयुष्य घडवूही शकतात आणि ते बिघडवूही शकतात. कुणाला देव कधी होता येत नाही, पण जर वागणं, बोलणं आणि तुमचे विचार जर चांगले असतील व जर तुम्ही कोणालाही न मागता देखील मदत करत असाल कोणत्याही अपेक्षेशिवाय, तर लोक तुम्हाला देवापेक्षा कमी समजत नाहीत. जेव्हा एखाद्या ठिकाणी तुमचं सत्य बोलणं वादग्रस्त ठरू शकतं तेव्हा समजून जायचं खोट्या नाण्याने पूर्ण बाजार काबीज केला आहे. अशा वेळेस तुम्ही कितीही खरं सांगण्याचा प्रयत्न केला तरीही समोरच्याला मात्र ते खोटंच वाटत असतं. कधी कधी खूप वाईट परिस्थिती येते तेव्हा माणूस सहज देवासमोर उभा राहून देवालाच प्रश्न विचारतो की माझं काय चुकलं. पण खरं तर हा प्रश्न देवाला विचारण्या अगोदर आपल्या स्वतःलाच विचारावा, कारण तुमच्या चांगल्या वाईट कर्मांची जशी देवाला माहिती असते त्याचप्रमाणे त्याची एक प्रत ही तुमच्या मनात देखील असते. एखाद्याचा पाय ओढून खाली खेचण्यापेक्षा जर एखाद्याला हात देऊन वर उचलण्याचा प्रयत्न केला तर आपल्यातीलच कोणीतरी वर येऊन स्वतःची प्रगती करू शकतो. मुठभर वाईट वागणाऱ्या लोकांमुळे कधीही आपलं चांगलं वागणं सोडू नका, कारण शेवटी ही दुनिया ही चांगलं वागणाऱ्या लोकांमुळेच टिकून आहे, हेही तितकंच खरं आहे. सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.